नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी दुधाच्या सायपासून आपण एक मिरची बनवूया। एकदम मस्त आणि चवदार अशी लागते। तर त्यासाठी बघा मी दुधाची साय काढून घेतलेली एकदम अशी बघा घट्ट अशी आहे। आणि ह्याला काय माहिती आहे का, अर्धी साय घेतली आणि अर्ध दही घेतलं तरी पण तुम्ही चालू शकता। ते साईडला ठेवते। त्यासाठी बघा घेतलेल्या 7 ह्या मिरच्या काय केलेले आहेत, ह्याचे मोठ्या लांबड्या असतात ना पोपटी कलरचे, जे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि मधोमध बघा असे चीर पाडून घेतलेले आहे। आणि ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या ह्या पण 10 ते 15 मिरच्या आहेत। तुम्ही सगळ्या जरी ह्या मिरच्या घेतल्या तरी पण चालू शकते। जी मी खाल्ले होते नाही मलाई मिरची म्हणून, तर मी ह्याच मिरच्याच्या खाल्ल्या होत्या, पण आम्हाला तिखट पण लागतं त्यासाठी मी हे घेतलेलं आहे। शक्यतो तुम्ही ह्याच मिरचीची बनवा। आणि ह्यांना पण स्वच्छ धुवून मी असे चिरा पाडून घेतलेले आहेत। ह्याचे पण तुम्ही 2-2 तुकडे करू शकता। कढई मी गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। एकदम थोडंसं तेल पाहिजे, का जास्त तेलाचा वापर नाही करायचा। आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे 1 छोटा चमचा मोहरी, छोटा चमचा टाकायचं 1 जिरं, थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर, आणि त्यात टाकायच्या आपल्याला ह्या मिरच्या। आणि मिरच्या काय करायचं, 2 मिनटं आपल्याला ह्याला मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत। 2 मिनटं बघा मस्त अशा परतून घेतलेल्या आहेत। त्यांना अशा डाग पडसतर आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि मिक्स करून घेऊया। पहिलं 1 मिनिटभर ह्यात परतून घेऊया। 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे बघा। ह्याच मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून जरी घेतलं तरी चालेल। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडंसं पाणी आणि हलवून घेऊया। ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला पॅक झाकण 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं। त्याच्यामध्ये टाकायचे छोटा 1.5 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा अशी दरदरी केलेली बडीशेप मिक्स करून घेऊया। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण का नाही तिखटवाल्या मिरची टाकलेली आहे ना, त्यामुळे थोडंसं ठसकतं। तर मसाले टाकताना गॅस बारीक करायचा। त्यात टाकायचं आपल्याला ही मलाई टाकून घेतल्यानंतर त्याच वाटीमध्ये बघा पाणी घेतलं होतं मी थोडंसं। खूप छान लागते बरं का। फक्त तुम्ही तिखटवाला टाकू नका, मग बिन तिखटाचं टाका। आम्हाला जरा थोडंसं तिखट लागते त्यामुळे मी तिखट टाकलेले आहे। मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आहे बारीकच। आता ह्याला आपण चांगले 5 ते 10 मिनटं शिजून देऊया। बारीक गॅसवर बघा मी 10 मिनटं झाकून ठेवलं होतं आणि एकदा फक्त हलवलेलं आहे। अशा पद्धतीत बघा ही मिरची होती। मस्तपैकी दुधाच्या सायमुळे खूप छान लागते बरं का। फक्त आता मी यात तिखट टाकले, तुम्ही कमी तिखटवाल्यामध्ये बनवा, एकदम छान लागतात। ह्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर, ह्याच्या जागी तुम्ही 1 चमचा दही पण टाकू शकता, थोडंसं आंबटवाला। हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता परत आपण ह्याला 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। आणि जी मी साय घेतली होती ना, ह्या चमच्याच्या मापानं 2 चमचे घेतली होती, तर थोडीशी जास्त घेतली तरी चालेल, किंवा 1 चमचा साय आणि 1 चमचा दही घेतलं तरी पण चालू शकतात। हे 5 ते 7 मिनिट परत एकदा शिजून देऊया। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं। परत आमचूर पावडर टाकल्यानंतर बघा मस्त अशी झालेली आहे। आणि ही तुम्ही कशाबर खाऊ शकता, ही वरण भाताबर, नुसते चपातीबर, भाकरीबर, तुम्ही कशाबर बी खाऊ शकता, तोंडी लावायसाठी मस्त होती एकदम। आणि आपल्याला एवढा हे जर रस्सा पाहिजे तर मी गॅस करणार आहे बंद। अशा पद्धतीने एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।